नमस्कार मंडळी. आजची आपली कथा आहे रत्नाकर मतकरी यांच्या गहिरे पाणी या गूढकथा संग्रहातील पहिली कथा. तारीख 14 नोव्हेंबर 1980. आज माझ्या जितूचा वाढदिवस. गेल्या वर्षीपर्यंत आम्ही हा दिवस किती थाटानं साजरा करीत असू. लोक त्याची वर्षभर आठवण काढतील इतक्या जोशात. खर्चाकडे श्रमाकडे न पाहता वर्षातून एकदा सगळ्या आप्तस्वकीय मंडळींनी आमच्या घरी एकत्र येण्याचा दिवस म्हणजे जितूचा वाढदिवस. मोठा सण असतो. आणि यंदा यंदा जितू आमच्याबरोबर नाही. तो या जगातच नाही. आम्ही त्याचे 8 वाढदिवस धामधुमीनं वाजत गाजत साजरे केले, पण 9वा वाढदिवस साजरा करायची संधी त्यानं आम्हाला दिलीच नाही. त्याआधी बरोबर 1च महिना आधी तो मेनिंजायटिसचा अटॅक येऊन तडकाफडकी गेला. आता आम्ही त्याची पुण्यतिथी साजरी करू शकतो, 14 ऑक्टोबर. तसं म्हटलं तर जितू जाणार हे आम्हाला 11 महिने आधीच माहीत होतं. त्याची आई ते मान्य करीत नव्हती, पण मला पटलं होतं. मृत्यूची तारीख आधी माहीत झाली म्हणून मृत्यूचा फटका कमी बसतो असं नाही, पण निदान तो सहन करण्यासाठी मनाची थोडीफार तयारी होते. तरीही एकुलते एक 8 वर्षांच्या हसत्या खेळत्या गोंडस मुलाच्या मरणासाठी कुठल्या आईबापांच्या मनाची तयारी असणार. त्यावेळी म्हणजे 11 महिन्यांपूर्वी तर आम्हाला त्याच्या मरणाची कल्पना देखील अशक्यातली वाटत होती. तसं काही नुसतं बोलणारा देखील आम्हाला वैरी वाटत होता. 14 नोव्हेंबर 1979. आज जितूचा 8वा वाढदिवस. 14 नोव्हेंबर म्हणजे बालदिन, म्हणून आम्ही नेहमी जितूचा वाढदिवस बालदिवस शोभेल अशा पद्धतीनं साजरा करतो. म्हणजे आजूबाजूची नात्यागोत्यातली जितूची मित्रमंडळी तर बोलावतोच, पण त्याचबरोबर कुठली कुठली गरीब मुलं देखील बोलावतो, ज्यांना फारसं कधी समारंभांना जाता येत नाही, ज्यांचे वाढदिवस कधीच साजरे होत नाहीत, अशी मुलं. वाटतं त्या निमित्तानं त्यांची एक संध्याकाळ मजेत जावी. आज आम्ही जवळच्याच एका अनाथाश्रमातील 50 मुलं बोलावली होती. जितूबरोबर खेळायला, गाणी म्हणून, नाचून, संध्याकाळभर गंमत-जम्मत करायला. मुलं बरोबर 6च्या ठोक्याला हजर झाली, त्यांच्या एका वयस्कर शिक्षकांबरोबर. 2-3 सोडली तर सगळी मुलं धुतलेली बिनइस्त्रीची खाकी पॅन्ट किंवा स्कर्ट आणि पांढरा शर्ट अशा कपड्यात होती. विशेष म्हणजे त्यांनी बरोबर आणलेला बँड होता. मी चाटच पडलो. त्यांना असं कोणी बोलावलं तर ती नुसतीच जात नाहीत, त्याच्या बदल्यात कार्यक्रम करून दाखवतात. त्यांच्याबरोबरच्या शिक्षकांनी गंभीरपणे स्पष्टीकरण दिलं. कुणाचंही काहीही फुकट घेतलं की मिंदेपणा येतो, असं आम्ही त्यांना शिकवतो. मला खूपच कौतुक वाटलं. ती मुलं किती गुणी आहेत, किती स्वाभिमानी आहेत, या गोष्टींचा आम्ही पाहुण्यांसमोर मुद्दाम उल्लेख केला. त्या मुलांनाही बरं वाटलं. हसून, टाळ्या पिटून, एकमेकांना कोपरांनी ढोसून, एकमेकांच्या कानाला लागून त्यांनी आपण खुश झाल्याचं दाखवून दिलं. पाहुण्यांची करमणूक करायला उत्साहानं सुरुवात केली. संध्याकाळ थाटात गेली आणि पाहुण्यांची संख्या वाढत गेली. तसा त्यांच्या गाण्याबजावनातला रंग पण चढत गेला. हॉलमध्ये दिवे लागले होते. मुलांसाठी आणलेले रंगीत फुगे लोकांच्या डोक्यावर तरंगत होते. फुलांचा आणि अत्तरांचा वास सगळीकडे भरून राहिला होता. खाण्याच्या बशा फिरत होत्या, गप्पा होत होत्या. जितू झगझगणाऱ्या सोनेरी कापडाचा चिमुकला जोधपुरी सूट घालून, टोपी सावरीत थँक्यू थँक्यू म्हणत प्रेझेंट्स घेत होता. मोठ्या माणसांच्या पाया पडत होता, त्यांचे आशीर्वाद घेत होता. हळूहळू ती अनाथाश्रमातली मुलं देखील इकडे तिकडे पांगली, इतरांच्यात मिसळू लागली. मूल मुलांत मिसळतं. दर्जाचे कृत्रिम फरक मुलांच्या मनातही येत नाहीत. आपणच ते त्यांना सांगतो, नाहीतर त्यांना काय, सगळी मुलं सारखीच. कुलाब्याच्या महागड्या टेलर्सनं शिवलेले मनिलेनी इम्पोर्टेड टी-शर्ट बिनइस्त्रीच्या पांढऱ्या सुती सदऱ्यांमध्ये कधी मिसळून गेले ते कळलंही नाही. एका कोपऱ्यात एक मुलगा बसला होता. अनाथाश्रमाच्या मुलांपैकीच तो होता, मात्र त्याच्या अंगात खाकी पॅन्ट नव्हती. त्यानं सदरा लेंगा घातला होता. रूपानंही तो इतर मुलांपेक्षा तरतरीत होता. त्याच्या सावळ्या रंगातही एक प्रकारचं तेज होतं. डोळे चकचकत होते. खरं तर त्या डोळ्यांमुळेच माझं त्याच्याकडे लक्ष वेधलं गेलं, म्हटलं तरी चालेल. मी इकडे तिकडे फिरत असताना ते डोळे जसे काही माझा पाठपुरावा करीत होते. ती नजर एकदम जाणून मी थांबलो.
त्या मुलाच्या जवळ गेलो. का रे, तू का असा एकटाच बसलास? खेळ ना इतरांबरोबर. एवढंच म्हणून तो हसला. त्याचं हसणं इतकं खास होतं की क्षणभर मला दिव्यांचा लखलखाट झाल्यासारखं वाटलं. खाल्लंस? हो. तो मान डोलवून पुन्हा दिव्यांच्या लखलखाटासारखं हसला. मग ये ना, असा कोपऱ्यात नको बसू, सगळी आपलीच माणसं आहेत. असं म्हणून मी त्याला खांद्याला धरून थोडं पुढं आणलं. जितूच्या जवळ. म्हटलं, हा जितू, माझा मुलगा. तुझ्या एवढाच आहे, बोल याच्याशी. इतक्यात आमच्या ओळखीतल्या सोन्याचं ब्रूच लावलेल्या एक खानदानी पारशी बाई एक छोटीशी वेताची करंडी झुलवीत झुलवीत पुढं आल्या. जितूची पापी घेऊन म्हणाल्या, मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे, जुगजुग जिओ बेटा. जितूनं वाकून त्यांच्या पायाला हात लावला. यू आर गोइंग टू लव्ह दिस प्रेझेंट थ्रू आउट युअर लाईफ माय बॉय. हातातली गुलाबी रिबनचा बो लावलेली करंडी जितूच्या हातात देत त्या म्हणाल्या, सी, ही इज मॅन्स बेस्ट फ्रेंड. जितूनं करंडी उघडून पाहिलं आणि तो उडालाच. वाव, अ पपी डॉग. मला कधीपासूनच कुत्र्याचं पिल्लू हवं होतं आंटी. तुला कसं कळलं? परसो आमच्या मरियमला 4 पपीज झाली. 3 लाख क्लेम्स होते. एक मी स्वतःसाठी ठेवणार होते. तेवढ्यात तुझा इन्व्हिटेशन मिळाला. म्हटलं, जितू डार्लिंग विल अडोअर दिस प्रेझेंट. जितू करंडी उघडून पुन्हा पुन्हा बघत होता. कापसाच्या गादीवर त्या कापसाहूनही अधिक पांढराशुभ्र असा एक कापसाचा गोळा मजेत निजला होता. केवढासा आहे नाही, जितू कौतुकानं म्हणाला. ओन्ली 2 days ओल्ड, बॉर्न ऑन 12 नोव्हेंबर 1979. 12 नोव्हेंबर, मी सहज म्हणालो. माझ्या शेजारी उभ्या असलेल्या त्या मुलाचे ओठ हलले. त्यानं काहीतरी पुटपुटल्यासारखं केलं आणि नाणं टाकल्याबरोबर वजनाचं काड बाहेर यावं तसे त्याच्या तोंडून पटकन शब्द आले. 16 नोव्हेंबरला मरणार. काय? मी पुन्हा विचारलं. हे कुत्र्याचं पिलू 16 नोव्हेंबरला मरणार, परवा. तो व्हॉट डज ही से? आंटीनं संशयानं विचारलं. तो काय म्हणाला हे तिला कळालं असतं तर प्रचंड भडका उडाला असता. तिनं त्याला मार मार मारलं असतं किंवा मोठमोठ्यानं हुंदके देऊन रडायला सुरुवात केली असती. आणि यातलं काहीही झालं असतं तरी तिला आवरणं फार कठीण गेलं असतं. म्हणून मी परवेजची अँड कंपनी कशी चालली आहे आणि होमी टिकरा गिटार क्लासेस रेग्युलरली अटेंड करतो की नाही असे काहीतरी वेगळे विषय काढून बोलत बोलत तिला बाजूला नेलं. अर्थातच ती परवेजबद्दल आणि होमीविषयी न थांबता अखंड बोलत राहिली. शेवटी आईस्क्रीमची डिश देऊन मी तिचं तोंड बंद केलं आणि जितूकडे परत आलो. मी गेलो तोवर जितू आणि तो मुलगा यांच्याभोवती दोघे चौघे गोळा झाले होते. जितू खोदून खोदून विचारत होता आणि तो मुलगा सांगत होता, 12 तारखेला जन्मला ना, म्हणजे 16 तारखेलाच मरणार. जवळ उभे असलेल्यांपैकी एक फाटका चष्मिश कॉलेज विद्यार्थी म्हणाला, म्हणजे 12 तारखेला जन्मलेले सगळे 4 दिवसात मरणार? आणि बाकीचे खो खो हसले. तो मुलगा गंभीरपणे म्हणाला, ते माहीत नाही, पण ते पिल्लू मरणार एवढं खरं. त्याच्या सुरात जो ठामपणा होता त्यामुळं सगळेजण एकदम गप्प बसले. जितू बहुधा त्या मुलाच्या बोलण्यानं इतका थक्क होऊन गेला होता की पिल्लू मरेल याविषयी त्याला दुःखही वाटायचं राहून गेलं असावं. दुसरा एक जर्सी घातलेला कॉलेज विद्यार्थी त्या मुलाला म्हणाला, तुला कुणाबद्दलही सांगता येतं? कोण कधी मरेल ते? जन्मतारीख कळाली तर येतं. मग माझी जन्मतारीख 20 डिसेंबर 57. मुलगा क्षणभर गप्प. त्याचा चेहरा एकदम ध्यान लागल्यासारखा. दुसऱ्या क्षणी त्याच्या तोंडून शब्द आले, जसं काही दुसरंच कुणी त्याच्या तोंडून बोललं. 3 जानेवारी 2028. चल, आपल्याला आयुष्य भरपूर आहे. त्या कॉलेज विद्यार्थ्याचा चेहरा उजळला. हे पाहत असलेले एक मिशाळ गृहस्थ पुढे झाले. आमचे अकाउंटंट गोरे. हा मुलगा काय भविष्य सांगतो? भविष्य नाही, फक्त तुम्ही कधी मरणार ते सांगतो. तुमची जन्मतारीख सांगा. लुच्चा असणार, अशी कधी मरणाची तारीख सांगता येते? बरं, माझी जन्मतारीख 17 फेब्रुवारी 1929. मुलाचा चेहरा पुन्हा ध्यानस्थ. चमकणारे डोळे मंद. पुढच्या क्षणी उत्तर तयार. 5 मार्च 94.
अरे बापरे, तब्येतीची काळजी घ्यायला हवी म्हणत अकाउंटंट गोरे पसार झाले. आपला काही विश्वास नाही, पण सांगतोस तर सांग. चष्मिश मुलगा बऱ्याच विचारांती म्हणाला. 10 जून 54. 12 ऑगस्ट 2014. स्विच ऑन केल्यावर दिवा लागावा तितक्या झटकन उत्तर आलं. एव्हाना बरीच मंडळी तिथं जमली होती. सगळ्यांना ती एक गंमतच वाटत होती. भविष्य खरं ठरो खोटं ठरो, पण आपलं मरण आपल्यापासून अजून बरंच लांब आहे. आपण चांगले बुड्ढे होऊन मरणार आहोत ही जाणीव प्रत्येकाला सुखाची होत होती. कॉलेजातले तरुण, नोकरी करणारे तरुणी, रिटायर्ड म्हातारे, मध्यमवयीन गृहिणी, कितीतरी लोक त्या मुलाच्या खेळात सामील झाले. जन्मतारीख सांगताना उत्सुकता आणि म्हातारपणी मरणार हे ऐकल्यावर सुटकेचा आनंद, याच बहुतेकांच्या प्रतिक्रिया होत्या. तेव्हा हे पाहण्यात फारशी गंमत नव्हती, पण मला स्वतःला गंमत वाटत होती ती त्या मुलाच्या चेहऱ्यावरचे भाव पाहताना. जन्मतारीख ऐकल्या क्षणापासून जसा काही तो स्वतःचा राहतच नसे. समोरच्या माणसांशीही त्याचा संबंध उरत नसे. त्याचं बोलणं जणू समोरच्या माणसांसाठी नसेच. कॅल्क्युलेटरवर जसे आकडे तयार व्हावेत तशीच त्याच्या तोंडून मरणतारीख निघे. नाहीतर आकड्यांसाठी जुळवाजुळव करून सांगायला देखील यापेक्षा थोडा अधिक वेळ लागला असता. मग काय असावं हे? खरं म्हणावं तर निव्वळ जन्मतारखेवरून मरण कसं सांगता येईल? त्या तारखेला जन्मलेले सगळे लोक एकाच तारखेला थोडेच मरतील. कदाचित असं असेल की जन्मतारीख सांगितल्यानं त्या विशिष्ट माणसाच्या, फक्त त्याच माणसाच्या आयुर्मानाचं एक टोक त्या मुलाच्या हाती लागत असेल आणि दुसरं टोक पाहण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये उपजत असेल. एक विलक्षण सामर्थ्य. कुठलीही तारीख सांगताच तिचा वार क्षणार्धात सांगायचं. 4 आकडी संख्यांचे गुणाकार निमिषार्धात करण्याचं गणिती सामर्थ्य काही जणात असतं तसं, पण त्याच्याही आणखी पलीकडचं. किंवा हे सगळंच खोटं असेल. तो मुलगा पहिल्यांदा कुत्र्याच्या पिलाविषयी गमतीनं काहीतरी म्हणाला असेल आणि आता तोंडाला येईल ते बोलून सगळ्यांच्या फिरक्यात आणत असेल. काही का असेना, सगळ्यांचा वेळ तर मजेत चालला होता. आणि एकदम मला एक मोठा हुंदका ऐकू आला. मी इतका दचकलो की माझ्या हातातल्या चिवड्याच्या बशा खालीच पडायच्या. मी घाईघाईनं बशा कोणाच्या तरी हातात दिल्या आणि पुढं होऊन काय झालं ते पाहू लागलो. माझा चुलत भाऊ अनंता जवळजवळ 40शीचा हुंदक्यांमागून हुंदके देत होता. आजूबाजूचे लोक त्याची समजूत घालीत होते. हे खोटं आहे, गंमत आहे, खेळ आहे असं त्याला परोपरीनं सांगत होते. पण तो न थांबता रडत सुटला होता. माझी बायको तरुण आहे हो, मुलं लहान आहेत, मी इतक्या लवकर मेलो तर कसं चालेल हो, म्हणत ओक्साबोक्शी रडत होता. कोणीतरी मला सांगितलं त्याला त्या मुलानं 20 नोव्हेंबर 1979 ही तारीख दिली आहे, म्हणजे फक्त 6 दिवसानंतरची. अनावर हुंदके देणाऱ्या अनंताला कोणीतरी बाहेर नेलं. मनातून मी अनंतावर फार चिडलो होतो. मनाला इतकं लावून घ्यायचं असेल तर माणसानं असं भविष्य विचारण्याच्या फंदातच पडू नये. त्यातून वाटलं वाईट तरी त्याचं 4 लोकांत असं प्रदर्शन कशाला? कोणी खरोखरीचं मेल्यासारखं मोठ्यानं हुंदके देऊन रडणं हे या 40शीच्या पुरुषाला शोभतं का? अनंता बाहेर गेला आणि ती बैठकच पांगली. तो मुलगा देखील गर्दीत कुठंतरी मिसळून गेला. तो मला परत दिसला तेव्हा संध्याकाळ उलटून गेली होती. पाहुणे घरी परतायला लागले होते. अनाथाश्रमातली मुलंही जायला निघाली होती. मी त्यांच्यापैकी प्रत्येकाला भेटीच्या वस्तू मिळाल्या का ते विचारलं. एवढा जड ड्रम कसा काय रे धरतोस, म्हणून ड्रमवाल्या मुलाचं कौतुक केलं. पण हे सारं करताना माझे डोळे त्या सदरावाल्या मुलाला शोधत होते. तो त्याच्यात दिसत नव्हता, म्हणून मी शिक्षकांकडे चौकशी केली. तो येईल नंतर असं म्हणून ते इतर मुलांना घेऊन निघून गेले. त्यांच्या त्या बेपर्वाईचं मला आश्चर्य वाटलं. तो मुलगा काही या शिक्षकांना फार आवडत नसावा. कदाचित तो वागायला चांगला नसावा. मगाशी त्यानं सगळ्यांना बनवलं असेल नक्कीच. तसं असेल तर फार बरं होईल. जितूचं कुत्र्याचं पिल्लू वाचेल आणि मुख्य म्हणजे अनंता जगेल. माडीवर जाईपर्यंत ते सगळं खोटं असणार याची मला खात्रीच वाटायला लागली. पण
माडीवर काही वेगळाच प्रकार चालला होता. जितूची आई त्या मुलाची बखोट धरून त्याला फडाफड मुस्काटीत देत होती. तो सोशिकपणे तिचा मार खात होता, तोंडातून ब्र न काढता. अगं काय झालं, कशाला मारतेस गरीबाला? मी त्याला सोडवण्याचा प्रयत्न करीत म्हटलं. गरीब? काय बोलतो हा गरीब मुलगा ते विचारा. तिनं तेवढ्यात त्याचे केस मुठीत धरून ओढले. मी त्याला तिच्यापासून बाजूला काढलं. मारायचं नाही त्याला, नुसतं काय बोलायचंय ते बोल. तिच्या मागं लपलेल्या रडून रडून दमलेल्या जितूला तिनं पुढं केलं आणि ती म्हणाली, सांग सांग तो काय म्हणाला ते. तो म्हणाला, अडखळत हुंदके देत जितू सांगू लागला. तो म्हणाला, माझा आज 8वा वाढदिवस म्हणजे मी बरोबर 11 महिन्यांनी मरणार. माझ्या पायाखालची जमीन सरकू लागली. कुत्र्याचं पिल्लू आणि अनंता यांची गंमत मी तटस्थपणे पाहू शकत होतो. पण जितू जितू जाणार? मला ही कल्पनाही सहन होण्यासारखी नव्हती. असं म्हणालास तू? 11 महिन्यांनी? तो गंमत करीत असेल अशा आशेनं मी त्या मुलाला पाहिलं आणि विचारलं. त्यानं मान डोलावली. 14 ऑक्टोबर 1980, तो गंभीरपणे म्हणाला. त्याचं ते गांभीर्य आणि मौन यांमुळे माझी बायको खरोखर घाबरली होती. तो जर रडला ओरडला असता, त्यानं दुरुत्तरं केली असती तर ती त्याला सहजपणे खोटारडा ठरवू शकली असती. पण त्याचं वागणं अस्सल वाटत होतं. गंमत केल्याचं एकही चिन्ह त्यात नव्हतं. एका परीनं ही भीती दडपून टाकण्यासाठी तिनं हा हलकल्लोळ माजवला होता. 11 महिन्यानंतरच्या संकटाची धास्ती झाकून टाकण्यासाठी जितू आणि ती दोघंही रडून रडून गोंधळ माजवत होते. पण मी मात्र विजेचा धक्का बसल्यासारखा निश्चल झालो होतो. त्यांच्यासारखीच मलाही ते भविष्य खोटं ठरावं अशी आशा होती. पण त्यासाठी मी त्यांच्यासारखं थैमान मात्र घालू शकत नव्हतो. तिनं खेचत खेचत त्या मुलाला माडीवरून खाली नेलं आणि दाराबाहेर ढकलून दिलं. खोटारडा, भामटा, दुष्ट, मवाली अशी शिव्यांची लाखोली वाहत दरवाजा लावून घेतला. अभद्र मेला, पुन्हा दिसला इथं तर पोलिसांत द्या हो, असं मला खालून ओरडून सांगितलं. पण त्यावेळी मला आतून कोणीतरी सांगत होतं की हे चुकतंय. त्या बिचाऱ्या अनाथ मुलाला अशा रीतीनं घरातून बाहेर काढणं हे न्यायाचं नाही. पण त्यानं दिलेल्या त्या धक्क्यानं मी इतका हादरून गेलो होतो की मी जरासुद्धा हालचाल करू शकलो नाही. 16 नोव्हेंबर 1979. जितूला प्रेझेंट मिळालेलं ते कुत्र्याचं पिल्लू मेलं. जितूनं रडून रडून हैदोस घातला. त्या 2 दिवसात त्याला त्याचा इतका लळा लागला होता. त्याच्यासाठी त्यानं एक वेताची बाबा गाडी देखील आणली होती. तिच्यात मऊ मऊ उशा रचल्या होत्या. त्या उशांवर माणिकला हे त्या पिलाचं जितूनं ठेवलेलं नाव. ऐटीत बसून तो बागेतून फिरवायचा. दुधाची बाटली काय आणि रंगीत चेंडू काय, माणिकचा थाट काही विचारू नका. ते पिल्लूही भलतंच चपळ होतं. आपले इवले डोळे टुकूटुकू रोखून एकसारखं इकडे तिकडे बघायचं. एवढ्याशा लालचुटूक जिभेनं हात चाटायचं. पण 16ची सकाळ उजाडली आणि ते जे मलूनपणे पडून राहिलं ते उठेनाच. इकडे तिकडे बघायचं. एवढ्याशा लालचुटूक जिभेनं जितूचा हात चाटायचं. पहिल्यांदा वाटलं झोपलंय, झोपू दे. पण दूध देखील पिईना. जितूची आई घाबरली. ती त्याला प्राण्यांच्या डॉक्टरकडे घेऊन गेली. डॉक्टरांच्या प्रथम काही लक्षात येईना. मग ते म्हणाले, कदाचित दुधातून काहीतरी गेलं असेल म्हणून पोट धुवून काढलं. एक इंजेक्शनही दिलं, हुशारी यावी म्हणून. पण कशाचं काय आणि कशाचं काय. संध्याकाळी माणिकनं एकदा पायताट केले आणि मान टाकली ती कायमचीच. रात्री आम्ही बागेत खड्डा खणला आणि माणिकला पुरून टाकलं. जितूची समजूत घालणं महाकठीण होतं. शेवटी उद्या दुसरं पिल्लू आणू अशी काहीतरी समजूत घालून आम्ही त्याला झोपवलं. पण आमची समजूत कोण घालणार? कारण कुत्र्याचं पिल्लू मेलं एवढ्यानं आमची काळजी संपत नव्हती. उलट ती आमच्या काळजीची सुरुवात होती. जितूच्या आईला मी सांगितलं नव्हतं, पण कदाचित जितूनच सांगितलं असावं. कारण तो झोपल्यावर तिनं मला धास्तावल्या स्वरात विचारलं, पिल्लू आज मरणार असं त्या मेल्या परवाच्या पोरानं सांगितलं होतं ना? असेल, मला काय माहीत. माझा खोटा नकळतेपणा. सांगितलं होतं. तुम्हालाही ते माहीत होतं. ते खरं ठरलं म्हणजे माझा जितू
ती झोपलेल्या जितूला मिठी मारून हमसाहमशी रडू लागली. 19 नोव्हेंबर 1979. पिल्लू गेल्याचं मी अनंताला कळू दिलं नाही, पण त्या दिवसापासून मी रोज त्याच्या घरी फोन करून त्याच्या तब्येतीची चौकशी करू लागलो. अर्थात त्याला तसं कळू न देता. काहीतरी निमित्त काढून मी फोन करीत असे आणि घरात सगळं ठाकठीक असल्याची खात्री करून घेत असे. रोज फोनवर अनंताच यायचा, कुठल्याही वेळी फोन केला तरी. मग माझ्या लक्षात आलं की भविष्याच्या भीतीनं अनंतानं बाहेरच जायचं सोडलंय. निदान 20 तारखेपर्यंत तरी त्यानं ऑफिसातून रजाच घेऊन टाकली, म्हणजे रस्त्यात सुद्धा अपघात व्हायला नको. शिवाय त्याची तब्येत तशी छानच आहे. पिलाच्या बाबतीत त्या पोराचं भविष्य योगायोगानं खरं ठरलं असेल, पण अनंताला काही धोका दिसत नाही त्यापासून. तो उगाचच नर्वस झालाय. खरं तर त्यानं ते सगळं विसरून खुशाल ऑफिसला जात राहावं. काहीसुद्धा होणार नाही. 21 नोव्हेंबर 1979. काल अनंता वारला. कुणाला कल्पनासुद्धा नव्हती असं काही घडेल याची. दिवस नोव्हेंबरचे, म्हणजे पाऊस काही, वादळ नाही, पाऊस नाही, आणि एकाएकी आपली तो बसला होता त्या खिडकीची भिंत कोसळली. खिडकीवर हात ठेवून बाहेर बघत बसलेला अनंता क्षणात खाली आला आणि दगडाविटांच्या ढिगाऱ्याखाली गाडला गेला. माझी आता खात्री झाली आहे, जितू आम्हाला लाभायचा नाही. तो चकाकत्या डोळ्यांचा मुलगा सांगत होता ते अक्षरशः खरं ठरत होतं, आणि आता जितूच्या बाबतीतही ते 100% खरं ठरणार. आणि तिनं त्या मुलाला हाताला धरून घराबाहेर काढलं होतं, दाराबाहेर ढकलून दिलं होतं. का? तर तो खरं बोलला म्हणून. त्यानं सांगितलेलं सत्य अप्रिय होतं म्हणून. मला अपराधी वाटायला लागलं. काहीही करून त्या मुलाच्या अपमानाची भरपाई करायलाच हवी. जितनं त्याला हाकललं त्या घरी त्याला मानानं घेऊन यायला हवं, जितूशी खेळायला. आणखी फक्त 11 महिने. आणि मला एक विलक्षण कल्पना सुचली. त्या मुलाला कायमचंच घरी आणू नये. जितूच्याच वयाचा आहे तो. त्याचे डोळे इतके चमकदार आहेत, हसणं इतकं गोड आहे. चांगले स्वच्छ कपडे घातले तर तो जितूसारखाच राजबिंडा दिसेल. बिचारा अनाथाश्रमात वाढतोय. अंगात इतकी विलक्षण शक्ती असतानाही लोकांकडून हिडीस करून घेतोय. ते अनाथाश्रमातले शिक्षक त्याच्यासाठी थांबले सुद्धा नाहीत. त्या दिवशी मार खाऊन अपमान सहन करून तो एकटाच निघून गेला. माझं ऊर भरून आलं. त्याला घरी आणलंच पाहिजे. जितूसारखंच वाढवलं पाहिजे. नाहीतरी जितू आता फक्त 11 महिन्यांपुरताच. मनात येऊ नये हा विचार, पण टाळताही येत नाही. जे सत्य आहे त्याला तोंड दिलंच पाहिजे. आत्ताच तो मुलगा आमच्या घरात रुळला तर 11 महिन्यानंतर तोच जितूची जागा घेईल. मी त्याला जितू समजून वाढवीन. असंच वाटेल की जितू गेलाच नाही, त्याच्या रूपानं तो आहेच. तिला हे पटेल, नक्की पटेल. जितूच्या अटळ मरणावर याहून अधिक चांगला उपाय दुसरा कुठला नसणार. 22 नोव्हेंबर 1979. आज मी अनाथाश्रमात गेलो. तेच वयस्कर गृहस्थ ऑफिसात होते. बहुधा त्यांचे वरिष्ठ आले नसावेत. मला पाहून त्यांना खूपच आनंद झाला. त्यांनी माझं चांगलंच स्वागत केलं. चहापाणी झालं. मग म्हणाले, आज इथं कसे आलात? कुठल्या निमित्तानं? एक छोटंसं काम होतं. तुम्ही नाही म्हणणार नाही असं? बोला ना, मोकळेपणानं बोला. मला तुमच्याकडचा एक मुलगा हवाय. 4 दिवस मी त्याला घरी नेऊन पाहतो. रुळल्यासारखा असला तर मग कायमचा. माझ्या अपेक्षेप्रमाणे त्यांना आनंद झालेला दिसला. मुलांना चांगल्या घरात वाढविणारे विश्वासाचे पालक मिळाले तर आश्रमाच्या चालकांना का नाही आनंद होणार? खुशाल न्या. एका तरी मुलाच्या जन्माचं कल्याण होईल. कुठला अमुक एक असा मुलगा पाहून ठेवलाय का तुम्ही? हो, त्या दिवशी तो लेंगा सदरा घालून आला होता तो. तुम्ही निघालात तेव्हा मागं राहिला तो. गृहस्थांच्या कपाळाला आठ्या पडल्या. तो? ते काय बोलावं अशा गोंधळात पडलेले दिसले. का? तो चांगला नाही आहे का? मी अधीरपणे विचारलं. नाही, तसं नाही, पण मग त्याला पाठवू शकणार नाही का तुम्ही? नाही, म्हणजे त्याचं काय आहे, तो अनाथाश्रमाच्या मुलांपैकी नाही. अनाथाश्रमातला नाही? मग कुठला आहे? इथलाच, पण आमच्याकडचा नाही. तो आपला येतो, आमच्या मुलात खेळतो एवढंच. त्या पलीकडे त्याचा काही संबंध नाही संस्थेशी.
बरं, मी निराश होऊन म्हणालो. आता कधी आला तर पाठवा त्याला आमच्याकडे. पाठवाल ना? हो, पण त्याऐवजी दुसरा एखादा मुलगा पुढचा ऐकून घ्यायला मी थांबलोच नाही. 23 नोव्हेंबर 1979. काल रात्रीची गोष्ट. मी जेवून बागेत शतपावली करीत होतो. चांदणं झक्कास पडलं होतं. वळलो तर चांदण्यात तो उभा. मला म्हणाला, तुमचा निरोप मिळाला. निरोप? मला बोलवलं होतं ना. हां हो, तुझं भविष्य खरं झालं. पिल्लू मेलं, अनंताही गेला. आता जितूसुद्धा जाणार, होय ना? त्याचा चेहरा निर्विकार राहिला. जसं काही ते भविष्य खरं आहे याविषयी त्याला शंकाच नव्हती. त्यामुळं ते खरं ठरलं याचा आनंद नव्हता, की जितू जाणार याचं दुःखही नव्हतं. का? बोलत का नाहीस? जितू जाणार हे पक्कच ना? हो, पण त्यात विशेष काय आहे? अनंतरावांनी त्या दिवशी रडून रडून गोंधळ घातला. इतकं काय घाबरायचं मरणाला? जगणं तसंच मरणं, तळ्यातनं मळ्यात. एका पावलाचा फरक. खरं की नाही? जितू घाबरायचा नाही अनंतरावांइतका. कारण तो लहान आहे. ते पिल्लू तर बघा मुळीच घाबरलं नसेल. बेटा, वयानं मोठं होतं तसतसं माणूस मरणाला अधिक घाबरतं. कारण या जगावर अधिकाधिक लोभ जडत जातो. मग ते सोडावंसंच वाटत नाही. तुम्हा लहान मुलांना जगाचा तेवढा लोभ नसतो. म्हणून मरणं सोपं वाटतं. तो हसला, दिव्यांच्या लखलखाटासारखा. तू माझ्याकडे राहशील? इथंच? मी तुला सारं काही देईन. खाऊ, खेळणी, कपडे. झालंच तर परवा जितूचा केला ना तसाच आपण तुझाही वाढदिवस साजरा करू. खूप थाटानं. कधी असतो तुझा वाढदिवस? 12 मार्च. एकदम माझ्या डोक्यात एक विचित्र कल्पना आली. खरं तर त्या लहान मुलाला असं विचारायला नको होतं, पण पटकन तोडून शब्द गेले. काय रे, तू सगळ्यांना त्यांच्या मरणाची तारीख सांगतोस. तुला स्वतःच्या मरणाची तारीख माहीतच असेल ना? माहिती आहे, पण मला भीती नाही वाटत मरणाची. तरी पण काय आहे तुझी तारीख? त्यानं जी तारीख सांगितली ती ऐकून मला भोवळ आली. 5 जून 1965.